असेल, तेल असेल, वेगवेगळ्या प्रकारचे त्याचे जवळपास 50 ते 60 प्रकारचे प्रॉडक्ट त्या माध्यमातून तयार होतात. याचे जर छोटे मोठे कारखाने आपल्या इथं जर उभे राहिले त्या माध्यमातून हजारो तरुणांच्या हाताला काम मिळणार आहे. म्हणून काम चालू झालेलं आहे. माझी विनंती एवढीच आहे की आता दूध खाल्लं की दूध येत नाही तसं एकदमच मी खासदार असताना अनेक लोकांना वाटायचे की नुसते घोषणाच करतात, परंतु आता खऱ्या अर्थानं काम तिथं दिसायला लागले. आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण स्वतः जाऊन कामावरती एक चक्कर मारून घ्या आणि लोकप्रतिनिधीवर सुद्धा काही दबाव टाकणं अतिशय गरजेचं आहे, जेणेकरून अर्थ खात्याने जी काही आपली फाईल अडवून ठेवलेली आहे आपल्या जिल्ह्याची आणि 700 कोटी रुपयाचा निधी आपला जो एकनाथ शिंदे साहेबाच्या काळामध्ये मंजूर झाला होता, त्यामुळे हा प्रकल्प थोडासा रखडल्यासारखा झालेला आहे. त्या पद्धतीनं आपल्यालाही लोकप्रतिनिधींना सांगता आलं तर त्यांनाही आपण सांगा. मी स्वतःही सभागृहात आहे, त्या संदर्भामध्ये सभागृहात मी सुद्धा काम करणार आहे आणि निश्चित प्रक्रिया उद्योग चालू झाल्यानंतर या कारखान्यामध्ये किमान 1000 पोरं असतील, वाहतूकदार असतील, टेम्पोवाले असतील, ट्रकवाले असतील, सप्लायर असतील, या सगळ्यांना जवळपास 1000 लोक इथं लागतील आणि या माध्यमातून वसमत जे आहे आमचं एक हळदीचं केंद्र म्हणून उदयाला येणार आहे. वसमतचं स्थान असं आहे, नांदेड जिल्हा 5-25 किलोमीटरवर आहे, हिंगोली 5-25-30 किलोमीटरवर आहे, परभणी 5-25-30 किलोमीटरवर. हे सेंटर म्हणून योग्य पॉईंट आपण तिथं निवडलेला आहे आणि या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना सर्वसामान्यांना एक वेगळ्या प्रकारची आर्थिक प्रगती ही झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून हे केंद्र आपण निवडलेलं आहे. हे केंद्र तुमच्यासाठी आहे, हे काय कोणाची वैयक्तिक आमची मालमत्ता नाही, हे तुमचं केंद्र आहे आणि याच्यासाठी सगळ्यांनी आपण याच्यामध्ये सहभागी जे काही स्वप्न आहे, आपण जो काही आराखडा आखलेला आहे की आमच्या हिंगोलीमध्ये आयरिडिएशन असेल, प्रोसेसिंग प्लांट असेल, एक्सपोर्टचं केंद्र असेल. मध्यंतरी बघितलं की हळदीचे भाव कमी करण्याचे प्रयत्न NCDX माध्यमातून झाले. NCDXच्या अधिकाऱ्यांना तातडीनं बैठकीला बोलून तिथं त्यांच्या तक्रारी सेवेमध्ये मी केल्या. आगामी जो वर्ष येणार आहे, या वर्षी मोठ्या प्रमाणामध्ये हळद येणार आहे आणि काही एक्सपोर्टरला हाताला धरून त्या NCDXनं भाव पाडण्याचं काम केलं होतं. याच्या संदर्भामध्ये तक्रारी केलेल्या आहेत. तेव्हा आपला जो काही भावाचा प्रश्न आहे या संदर्भामध्ये जागरूक राहून आपण लढा लढायचा आहे. येत्या महिन्याभरामध्ये आपण मुंबई इथं जागतिक हळद परिषद घेणार आहोत. या निमित्तानं जगामधले औषध उत्पादक उद्योजक असतील, हळदीचे एव्हरेस्ट सारखे मोठमोठ्याल्या MDH सारख्या मोठमोठ्याल्या कंपन्या असतील, याचे मालक आणि शेतकरी यांच्याशी डायरेक्ट बायर सेलर मीट आपण मुंबईमध्ये करणार आहोत. याच्या